नमस्कार, मी परमदा जाधव. तर यंदा जून महिन्यात पावसाने अनेक भागामध्ये निराशा केली. अनेक राज्यांमध्ये पावसाची जी मोठी तूट आहे, ती तूट आणि शेतकरी चिंतित आहे या तुटीमुळे. कारण दरम्यान भारतीय हवामान विभाग म्हणजे IMD ने जुलै महिन्यामध्ये या IMDमुळे महत्त्वाचा असा अंदाज जाहीर केलेला आहे. याच वेळी अल निनो सक्रिय असून त्याचाच मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र याचा अर्थ संपूर्ण देशात दुष्काळ पडत नाही किंवा पडेल असा नाही. तर आपण जाणून घेणार आहोत की अल निनो म्हणजे काय? त्याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होऊ शकतोय? आणि मान्सून पुन्हा कधी सक्रिय होईल? किंवा IMDचा ताजा अंदाज काय सांगतोय? तर याच्यामध्ये आपण पहिले समजून घेऊ की अल निनो म्हणजे काय? तर अल निनो ही प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाच्या आणि त्या समुद्रपृष्ठाचे जे तापमान आहे, ते तापमानातील असामान्य वाढ आणि यालाच अल निनो असे म्हणतात. यामुळे मान्सूनवर किंवा मान्सूनच्या वाऱ्यावर याचा परिणाम होऊ शकतोय. काही भागात पाऊस कमी पडू शकतो आणि तापमान वाढू शकते. पण भारतातील पावसावर फक्त अल निनोचाच प्रभाव नसतोय. कमी दाबाचे पट्टे किंवा बंगालच्या उपसागरातील प्रणाली आणि इतर भागात हवामान कट घटकही महत्त्वाचे आहेत. हवामान घटक ही महत्त्वाची भूमिका याच्यामध्ये बजावतात. यंदा मान्सूनची जी परिस्थिती आहे, ही जून महिन्यात देशात पावसाची मोठी तूट नोंदवली गेलेली आहे. तथापि IMDच्या मते पुढील 7 ते 10 दिवसात अनेक भागात पाऊस वाढण्याची शक्यता असून काही प्रमाणात ही ही तूट भरून निघेल. आणि म्हणून महाराष्ट्रावर याचा परिणाम काय होईल? तर महाराष्ट्रात काही भागात खरीप पेरण्या उशिरा झाल्या. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. सक्रिय किंवा मान्सून सक्रिय झाल्यास पेरण्यांना गती मिळेल. धरणांमध्ये पाणीपुरवठा हा वाढू शकतो. शेतीला दिलासा मिळू शकतोय. आणि म्हणून IMDचा ताजा अंदाज काय सांगतोय? तर IMD जुलै महिन्यामध्ये देशभरातील पाऊस हा सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. तरीही अनेक राज्यांमध्ये काही काळ हा जोरदार पाऊस हा सक्रिय टप्पे घेऊ शकतो. आणि म्हणून कमी दाबाची प्रणाली तयार झाल्यास पाऊस वाढू शकेल. आणि अल निनोमुळे दुष्काळ निश्चित आहे का? तर नाही. अल निनोमुळे धोका वाढू शकतो, पण तो दुष्काळाची हमी देत नाही. आणि जर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि मान्सून सक्रिय झाला, तर अनेक भागात चांगला पाऊस होऊ शकतो. आणि म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचे? तर IMDच्या अधिकृत अंदाजावर लक्ष ठेवा. स्थानिक कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पेरणीचे नियोजन करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि म्हणून मित्रांनो, अल निनो हा मान्सूनवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. पण तो एकमेव घटक नाही. तर सध्या IMDच्या अंदाजानुसार जुलैमध्ये देशभरात एकूण पाऊस सामान्यपेक्षा कमी राहू शकतोय. तरीही अनेक भागात सक्रिय पावसाने टप्पे येण्याची जी शक्यता आहे. आणि म्हणून त्यामुळे जूनमधील तुटीचा जो काही भाग आहे, हा भरून निघू शकतो. आणि म्हणूनच अल निनो आला म्हणजेच पाऊसच पडणार नाही किंवा संपूर्ण देशात दुष्काळ निश्चित असेल म्हणणे योग्य नाही. बरोबर? जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.